8 मान सरळ. आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम प्रकार दुसरा. दोन्ही हाताची तर्जनी कानामध्ये. मान सरळ, कमरेतून सरळ. दीर्घ श्वास घ्या आणि आवाज करत गुंजन करत श्वास सोडा. 3 आवर्तन करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम स्टार्ट. सावकाश थांबायचे. हात जागेवर. 2 दीर्घ श्वास घ्या, 2 दीर्घ श्वास सोडा. योग शिक्षक सुनील गुरव यांच्या माऊली योगा क्लासमध्ये सकाळी 6 ते 7 या वेळेत योग साधक यांनी भ्रामरी प्राणायाम केला. निसर्गरम्य असं वातावरण. भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे कानाची ऐकण्याची क्षमता सुधारते, चेहऱ्याची तेजी वाढते, कंठाचे विकार नष्ट होतात, स्मरणशक्ती सुधारते, चेहरा तेजस्वी होतो, लवकर सुरकुत्या पडत नाही. असा हा महत्त्वाचा असो भ्रामरी प्राणायाम. स्वरयंत्र चांगलं काम करते, आपला आवाज चांगला होतो. म्हणून दैनंदिन साधनेमध्ये भ्रामरी प्राणायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण सुद्धा या योग वर्गाला आणि निरोगी सुखी आनंदी जीवन जगा. योग शिक्षक सुनील गुरव. हरिओम. करो योग, रहो निरोग.